नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आज आहे गुरुपुष्य अमृत योग। गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र स्थापन करायचं असेल किंवा ते जे काम करण्यासाठी त्याची क्रिया कशी चालते, तुम्ही जोपर्यंत ते सिद्ध करत नाही तोपर्यंत श्रीयंत्र फक्त आणून ते देवघरात ठेवलं ते काम करत नाही। त्यासाठी आपण ते सिद्ध कसं करायचं ते गुरुपुष्य अमृत योग किंवा याला धनत्रयोदशी असे काही काही दिवस असतात की आपण त्याला ते सिद्ध करू शकतो। तर आज असा दिवस आहे की तुम्ही कुठलाही गुरुपुष्य अमृत योग पडू द्या, ते आदल्या दिवशी आणायचं, त्या दिवशी आता मी त्याचा अभिषेक करून दाखवते आणि ते सिद्ध कसं करायचं ते तुम्हाला सांगते। त्यासाठी हा व्हिडिओ मी आज तुम्हाला बनवणार आहे। तुम्ही आज थोडा व्हिडिओ लेट येऊ शकते कारण की मलाच थोडा वेळ झालेला आहे। तर तुम्ही हे पुढच्या ज्यावेळेस पुढे पडणारच आहे, आता पुढच्या महिन्यात एक गुरुपुष्य अमृत योग आहे, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करू शकता। तर श्रीयंत्र स्थापनेसाठी तुम्हाला आधी काय काय पूर्वरत तयारी करावी लागते आणि ते काय करायचं, धन टिकून ठेवते, धनाची आवक घरामध्ये वाढवते, व्यवहार तुमचा चांगलारित्या, काही लोक धंदा वगैरे करतात किंवा कुठला बिझनेस करतात त्याच्यासाठी त्यांना खूप उपयोगी पडते। त्यासाठी आपण श्रीयंत्राची पूजा कशी करायची ते तुम्हाला दाखवते। चला बघूया। मग आधी तर केली मी सर्वप्रथम नित्य देवपूजा झालेली आहे माझे, बघू शकता तुम्ही। खूप वेळ जाते देवपूजेला। आधी देवपूजा करून घेतली, पूर्ण साफसफाई केली देवांची आणि देवपूजा करून घेतलेली आहे। आता पूजेसाठी काय काय लागणार आहे ते दाखवते मी तुम्हाला। तुम्हाला लागतील सर्वप्रथम 108 फुलं, कमलगट्ट्याची माळ, हळद आणि कुंकू याचं मिश्रण केलेलं आहे मी। ते त्याच्यावर अभिषेकासाठी लागते हळद आणि कुंकू, कारण की ते लक्ष्मीचा कारग्रह आहे त्यामुळे। आणि दही, दूध, पंचामृत हे लागणार आहे। हळद, कुंकू, मौली, थोडीशी अत्तर आणि प्रसादासाठी खडी साखर, फुलं, बस एवढं सामान लागणार आहे सिद्ध करण्यासाठी। बाकी तुम्हाला काहीही लागणार नाही आहे। चला आता पूजेला करूया आपण सुरुवात। चला मग आता करूया आपण अभिषेकाला सुरुवात। अभिषेकासाठी तुम्हाला लागणार आहे सर्वप्रथम हे पुस्तक। यामध्ये श्री सूक्ताचे 16 मंत्र आहेत, तर 16 मंत्र तुम्हाला याच्यावर करायचे आहेत। आणि त्यानंतर ही 108 फुले, हे 108 फुले महालक्ष्मीचं नामस्मरण करायचं आणि ते याच्यावर वाहायचे आहे। तर हे पुस्तक असणं खूप आवश्यक आहे, कारण की श्रीसूक्त मंत्र हा येत नाही पाहिल्याशिवाय। संस्कृतमध्ये आहे, मराठीमध्ये आहे, पण तो वाचावाच लागतो, एखाद्याचा पाठ असते। आता मी रोज वाचते म्हणून माझं काही ना काही पाठ आहे, तुम्ही पण रोज वाचलं तर तोंडात येऊन जाते ते। त्यामुळे आपल्याला दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला नित्यसेवा हे पुस्तक मिळते, त्यामध्ये श्रीसूक्ताचा पाठ दिलेला आहे। चला तर आता करूया आपण अभिषेकाला सुरुवात। सर्वप्रथम आपल्याला साधा अभिषेक करायचा आहे। सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हे आपण हळदीचं पाणी केलेलं आहे, कारण की महालक्ष्मीचं असल्यामुळे आपल्याला याला हळद कुंकाचा अभिषेक करणं खूप आवश्यक आहे। सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते। आता आपल्याला करायचा आहे दही दुधाचा अभिषेक। सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आता आपण स्वच्छ पाण्यानं धुवून घेऊ ते। शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आता आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि स्वच्छ पुसून घ्यायचं।
करायचं आपल्याला, हे पूजा करून घ्यायची. आता स्वच्छ आंघोळ वगैरे केली आपण, याची पूर्ण धुवून काढलं, अभिषेक झालेला आहे. अभिषेकाला तुम्ही जितकं तुमचं पाणी आहे हळदी कुंकाचं आणि हे पंचामृत, तितका तुम्हाला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणूनच, कारण की महालक्ष्मीचा कारक यंत्र आहे ते, त्याच्यामुळे महालक्ष्मीचेच तुम्हाला मंत्र म्हणावं लागतील, दुसरा मंत्र याच्यावर चालणार नाही. आता आपण करणार आहे पूजा त्याची. हळद कुंकू टाकायचं त्यावर, कुंकू टाकलं, लाल फूल एक फूल वाहायचं, आपण एक फूल वाहलं. आणि सगळ्यात प्रिय असणारी माळ आहे, महालक्ष्मीला कमलगठ्ठ्याची माळ आवडते, म्हणून आपल्याला या माळीचा उपयोग करणं आहे. आणि ही माळ आपल्याला पूर्ण या श्रीयंत्राला, हे बिना माळीचं श्रीयंत्र कधीच ठेवायचं नाही, कमलगठ्ठ्याची माळ याला असणं खूप आवश्यक आहे. तर आता आपण ही माळ घालून देणार आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे, एकदम रौनक आलेली आहे. थोडे दिवे वगैरे लावते मी. आता आपण याला पहिले वस्त्र, पूर्ण पूजा केली, आता आपण याला पूर्ण ही मौली घालायची असते. ही अशी मौली घालायची, थोडंसं अत्तर लावून घ्यायचं. अत्तर लावलं आणि आता करणार आहे आपण चालू. आता आपण काय करायचं आहे, आता आपण ओम ह्रीं श्री महालक्ष्मी नमः हा या मंत्र, ही 108 फुलं आहेत पूर्ण मी केलेली. आणि याला लालच फुलं पाहिजे, किंवा लाल गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या तरी चालेल, लाल अक्षिदा केल्या तरी चालतील, म्हणजे तांदळाच्या. आणि नाहीतर लाल छोटी छोटी फुलं मिळाली तर फारच चांगलं. 108 फुलं किंवा 108 गुलाबाच्या पाकळ्या, तांदूळ हे याला अभिषेकाला चालतात. तर या मंत्र कोणता म्हणसाल तुम्ही, ओम ह्रीं श्री महालक्ष्मी नमः, 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 ओम ह्रीं श्री आता आपण पूर्ण फुलं 108 फुलं वाहलेल्या, 108 आपण पूर्ण फुलं वाहून ओम ह्रीं श्री महालक्ष्मी माता मंत्र म्हटलेला आहे. आणि आता म्हणायचं आहे आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं आहे आपल्याला. हे पण 16 मंत्र म्हणायचे आणि थोडं थोडं कुंकू टाकायचं. हे 16 मंत्र म्हणायचे आणि थोडं थोडं कुंकू टाकायचं. श्री गणेशाय नमः. ओम हिरण्यवर्ण सुवर्णरजां चंद्र हिरण्यमयी लक्ष्मी जावे धोम आहावः, जावे धोम आहावः, जावे धोम आहावः लक्ष्मीगामिन्यं लक्ष्मीगामिन्यं यस्य हिरण्यविदित्यं गामस्य पुरुषानन्दं हस्तिनानन्दं प्रभो नित्यं जुषतानां दामोदय श्रयणम्. चंद्रप्रभासा ज्वलती जुष्टतानाम. आता आपल्याला आपण पूर्ण 16 मंत्र म्हटलेले आहे श्रीसूक्तचे. आता तुम्हाला धूप दीप दाखवून आरती करायची आहे याची. आणि जी तुम्हाला गणपतीची आरती करायची आहे, देवीची आरती करायची आहे, जी तुम्हाला देवीची येत असेल ती. आणि हा नैवेद्य म्हणून प्रसाद दाखवायचा. कुठलाही प्रसाद चालते, तो सर्व घरातल्या लोकांना द्यायचा आहे. जे कमावणारे व्यक्ती त्यांना त्याचा प्रसाद देणं खूप आवश्यक आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा संपन्न करायची आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.